नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल हे पैठणचं एकनाथ महाराजांचं मंदिर आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला या पैठण क्षेत्राचा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आणि ही ताई टिळा लावणारी आहे. तर मित्रांनो, या अशा संपूर्ण पैठण क्षेत्राचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, हा आहे मेळा बस स्थानक. हा नाथषष्ठीच्या टायमाला हा मेळा बस स्टँड हा इथं चालवण्यात येतो. इथं खूप दूरच्या गाड्या ह्या बस स्टँडवर येत असतात. संपूर्ण कानाकोपऱ्यातून इथं भक्तजन भाविक ह्या नाथषष्ठीच्या दर्शनाला येत असतात. तर हे पहा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल ही संपूर्ण बस स्टँडवरची गर्दी आहे आणि हे येणारे जाणारे संपूर्ण लोक आहे. तर असा हा नाथषष्ठीचा हा सोहळा हा साधारण 3 दिवस हा चाललेला असतो. तर हा 3 दिवसाचा सोहळा आज काल्याचं कीर्तन संपून हे भक्तगण भाविक या आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. तर मित्रांनो, कोणी येत आहे तर कोणी जात आहे. तर असा हा नाथषष्ठीचा सोहळा हा अनुभवायला भेटतो. तर मित्रांनो, तुम्ही कधी जर ह्या नाथषष्ठीला येत असाल तर संपूर्ण ही पैठण नगरी अगदी भक्तगणाने दुमदुम निघालेली आहे. तर कधी जर आपल्याला योग आला तर ह्या नाथषष्ठीचा सोहळा अवश्य पाहायला या. हे पहा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल ही संपूर्ण गर्दी दिसणारी ही वारकरी संप्रदायाच्या भक्तजनांची आहे आणि हे संपूर्ण मंदिराकडे जाणारा हा रस्ता अगदी गच्च असा भरलेला आहे. हे संपूर्ण दिसणारं भरपूर काही खेळण्या पाळण्याचे दुकानंसुद्धा आहेत. या अशी दुकानं सगळीकडे लावलेले आहेत. तर मित्रांनो, ही माळा बिळा ह्या सगळे जे वस्तू लागेल ते ह्या पैठण क्षेत्रामध्ये छोटे छोटे दुकानं उपलब्ध झालेले आहेत. तर या अशा पैठण क्षेत्राचे जे मित्रांनो वैशिष्ट्य आहे, जे नाथ महाराजांचं हे मंदिर तुम्ही पाहू शकता. हे नाथ महाराजांचं सुरुवातीला असलेलं सभामंडपाचं मंदिराचं दृश्य हे दिसून येतं आणि नाथ महाराजांचं असं सांगण्यात येतं पुराणानुसार की एकनाथ महाराज हे शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं मानलं जातं. तर शांतीचं प्रतीक हे नाथ महाराजांकडून शिकावं. तर मित्रांनो, ही गोदावरी काठावरचे ह्या दिंड्यांचे तंबू तुम्हाला दिसत असेल. हीच ती गोदावरी. या गोदावरी नदी पात्रातून नाथ महाराज हे आंघोळ करून हे स्नान करून येत असताना एक गृहस्थी त्याच्या अंगावर थुंकत होता. त्यांचा राग अनावर व्हावा म्हणून हा प्रयत्न करत होता. तर नाथ महाराज हे सुरुवातीला शांतब्रह्म एकनाथ महाराज होते. तर त्याला राग येणे शक्यच नव्हतं. तर असा हा या गोदा पात्रातून जेव्हा आंघोळ करून यायचा तेव्हा थुंकायचा आणि परत नाथ महाराज हे आंघोळीसाठी जायचे. आणि असं करता करता 108 वेळा 108 वेळा तो ग्रस्ती नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला आणि 108 वेळा नाथ महाराजांनी गोदावरी पात्रात 108 वेळा आंघोळ केली. शेवटी त्या ग्रस्तीला दया आली. त्यांनी नाथ महाराजांची क्षमा मागितली आणि सांगितलं की नाथ महाराज, आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा. तेव्हा शांती एकनाथ ब्रह्म महाराज काय म्हणतात, तर अरे वेड्या, आपण तुझ्यामुळे मला आज 108 वेळा आंघोळ करण्याचा योग आला, तर मी आपला आभारी असं सांगून एकनाथ महाराजांनी त्याला मोठंपण दिलं. आणि हे तुम्ही पाहत असाल हा नाथ महाराजांच्या मंदिरातला हा भला मोठा असा सभामंडप आहे आणि ह्या सभामंडपामध्ये या अशी संपूर्ण लाईननी दोन्ही साईडला दुकानं आहेत, प्रसादाचे आहेत, खेळण्याचे आहेत. तर ह्या असं सभामंडप संपला की पुढे गेल्यावर हे नाथ महाराजांचं समाधी स्थान, समाधी मंदिर पायी भक्तांची खूप मोठी गर्दी आहे. तर मी
लांबून तुम्हाला दाखवतो. हे संपूर्ण नाथ महाराजांचं मंदिर आहे. गणेश महाराज सुद्धा विराजमान आहे. दिसत असेल तुम्हाला. हे असं नाथ महाराजांचं मंदिर मित्रांनो. धन्यवाद.